अख्खं केमिकल खायचंय. कॅस्ट्रोल वाढणार, कॅन्सर होणार. कॅन्सरला एकच औषध आहे. एक तर मुळात तुम्हाला सांगा, लोकांना खायलाच नाहीये. लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकवल्यात, पांढरी केस काळी केल्यात, करक टोप्या घालित्यात, भारी मोबाईल वापरत्यात आणि पाव खात्यात. खायलाच नाही लोकांना. नुसतं पाव, इडली, ठोस धोस, बर्गर सर्गर वर्गर बर्गर मर. हलकट क्वालिटीचं नाही, नुसतं खाते पाव. त्या बापाने खाली होते पाव. पाणीपुरी बिकार अवलाद, 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर शेतकरी सोडला तर टोकरी सकट हानी. काय खात्यात काय खोबरं खा खारका हा विनोद समजू नका. जोपर्यंत तुम्ही रोलचं खाणं बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर होणार. हा किंवा नाही. घरचं खाणं, रात्रीची चपाती सकाळी खात नाही, शिळी झाली. आणि 1.5 वर्षाची बिस्किट चहात बुडून खाता. आकली आहे का काही? बिस्किट गायचे गव्हाचे. मग चपाती खायला काय रोग झाला? उठल्या उठल्या एक चपाती खा बरं, काय खायलाच नाही. नुसत्या गाड्या घ्यायच्या, बंगली बांधायची, बंगल्यातून निघतो पोहे खायला डांबरी होतो. अरे तो बायको तरी काल झक मारा केली. त्या बायकोला पोहे येईन दरिद्री, खायलाच नाही. काही काही तर 2 लाखाची मोटरसायकल, 70,000चा मोबाईल, आणि जेवायला हव्याव रोट्या. ते तंद्री, त्या रोट्या बनवायला तवा नाहीये, तावा आहे. आणि ते पलटी करायला उलट नाही. हुके 1 2 3 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत. 22 मग ह्या पुढे बसले आता हलकट क्वालिटीचं. 22 रोट्या खाताना अख्या रात फॅन लावलं तरी वाज जाईना घरातून. आणि रोट्या आणि मर खायला. खायलाच नाही लोकांना. याच्यावर तुमचं काय मत? खायला नाही. काही खायचं. काही काही तर इतके दरिद्री आहेत घरी स्वयंपाकच करते नाही. बिकार अवलाद. पार्सल 6 रोट्या आणि एक ती लाल बाटली. ते सॉस का सॉस काय आहे ते रोटीला चोळी ती त्या चपातीला दरिद्री. हे आणि रोल करते रोल आणि टीव्ही पुढं. बरं एक रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण. ते जर शितिकून हे गावरान इकून. त्याचं संपत आलं जी बाहेर आली न शेणाच काढून टाकला झाला. युक्त आहार विहार युक्त आहार विहार जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाता तोपर्यंत तुम्हाला रोग होणार. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? दुसरा रोग पॅरालिसिस. महिला मंडळ तुमच्यामध्ये सांधेवाताचं प्रमाण जास्त आहे. हात पाय गुडघे. कारण कॅल्शियमच नाही. खायलाच नाही. चहा 3-4 मर. मग चहा पे आणि इडली खाय. इडली काय खातील लोक? खायला कुठे? त्यामुळे पॅरालिसिस होतो. मान्य आहे का बोला? तिसरा रोग आहे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक लिहून घ्या, शिकलेले सर्व्हिसवाले. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक येण्याचं कारण एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. 1 हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of blood said, white blood corpuscles and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. रक्ताचा रंग लाल का? तर त्यात हिमोग्लोबिन आहे. When the thinking is high and blood of circulation to heart is lower. जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक.
आणि अटॅकला औषध नाही, हे ध्यानात ठेवा. बऱ्याच लोकांना रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आहे. शुगरवाले जरा सांभाळा. आता शुगरवाल्याला सांगून टाकू का, खाण्याला पथ्य पाळा, खिशात भाकर ठेवीत जा, चपाती ठेवीत जा, जेव्हा लागेल तेव्हा अर्धी चपाती खायची. बोंबलत लग्नवारी बुंद्या खाता, मग संध्याकाळी 6 गोळ्या खाता. आणि शुगरवाल्याला पुढे सांगून टाकू का, शुगरवाल्याला घाबरीत नाही, पण पुरावा म्हणून सांगतो, शुगरवाल्याला अटॅक आलेलं कळत नाही. नाही, शुगरवाल्याला अटॅक आलेलं का कळत नाही, त्याचं ते हृदयाचं जी प्रोसिजन आहे ही ती व्हायब्रेट असते त्याला, आणि त्याला दमानं अटॅक येत नाही. आज एक उद्या एक असं येत नाही त्याला, तिन्ही नॉन स्टॉप. शुगरवाल्याचं लई 1.5 तासाचं काम आहे. हे नुसतं कीर्तन नाही, इट इज ए सायन्स. आणि अटॅकला इंजेक्शन नाही आहे. अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला इंजेक्शन नाही, अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जगातल्या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. काय व्हायचं ते होईल, काय होतच नाही तर काय होईल. आपल्याला कॉलेजला असताना मुलीनं धोका दिला, स्वभाव आहे तिचा, मग तिथं स्टेटसला ठेवायचं काही काम नाही ना. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. विशेषतः महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही कुटुंबांमधल्या त्रासाच्या वेदना करून घेऊन एकट्या बऱ्याच महिला रडत असतात की मला सुनबाई अशी म्हणली, मुलगा असं म्हणला. सुनबाईचं मुलाचं म्हणणं मानून आयुष्याचं वाटोळं करून आपण आयुष्य आपलं कमी करायचं नाही, कधी ध्यानात ठेवा. सुनबाईचा बोलणे हा तिचा पिंड आहे. आपण तर काही त्याला वाईट केलं नाही, आपण आपल्या मुलाचं तर काही वाईट केलं नाही. पण मुलगा वाईट वागत असेल, सून वाईट वागत असेल तर तुम्ही स्वतःला पश्चाताप करून घेऊ नका. याच्यावर तुमचं काय मत आहे? सुनबाई तुम्हाला बोलणारच ना. तिनं खंदणीत तुमचा पोरगा विकत घेतलाय. तिने 2 बनियन, 2 अंडरपॅन्ट, टॉवेल, लाटणं, पळपट, फुकणी, उशी सगळं आणलंय. तिने तुम्हाला बोलायचं ना, मग कोणाला बोलायचं? फक्त सुनबाईने एक लाज धरली पाहिजे, आपण ज्याच्याशी लग्न केलं त्याला बोला, त्याच्या आईला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. नाही बोलायचं तुम्ही. हा, तुम्ही तो खिलारी विकत घेतला, त्याला गाड्याला धरण नाही तर अवताला धरा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुम्ही बऱ्याच महिलांनी महिला, आता मी तुमच्या मुलासारखा आहे, पवित्र सणासुदीचे दिवस आहे. 25% महिला एकट्या रडून रडून आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य कमी झालंय. म्हातारी माणसं, पोरांचं टेन्शन घ्यायचं नाही. काय घ्यायचं काम आहे? आपण विहीर खणली, पाईपलाईन केली, मोटर बसवली, नालायकांची सांभाळायची कॅपॅसिटी नाही, विषय सोडून द्या. पोरगा वायला निघलं, काय टेन्शन? येताना वायलाच होतं, वायला निघायचं काय टेन्शन आहे? उलट्या पोरगा रविवारी लग्न झालं, मंगळवारी वायला दिला पाहिजे. ते भांडेन तू सांभाळ. काय नालायक गपक्यात जाग्यावर येतील. यांना रायती मिळाली, पाईपलाईन आहे ती मिळाली, यांना आलाय ऊत. यांना घर आहे रायती पाईपलाईन, मग ह्या नालायकांनी शेमड्या पोरीचं ऐकायचं आणि बापावर धावायचं. कोणता न्याय हा? अय, कोणता न्याय? पोराला राहायचं असलं तर राहील, नाही तर निघून जाईल. काय फरक पडला? मग पोरापायी मरता का बाप? कर्ज झालं, काय कर्ज झालं? ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय होईना, तुम्हाला कोण धराय आलं? आपल्यावर फक्त 5 लाख आणि 10 लाख कर्ज आहे. इथं कोटी आहे, कोटी नाही, हजारो कोटी आहे. आणि त्यांना कोणी खायनं, आणि तुला कोण लागलं फाशी घ्यायला? बावळाच्या सारखं आपलं काय, मला टेन्शन आहे. काय रोग झाला तुला? आजचा दिवस मजेत घाल, उद्या पाहू काय करते. माझ्या पुढे बसून तुम्हाला 1 तास झाला, 1 तासामध्ये तुम्ही जर 6 महिन्याचं दुखणं गेलं, एक तरी किडा राहिला तुमच्या डोक्यात, फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेले व्यक्ती असणार, अटॅक फिटक लागत आहे. परत पोराचं टेन्शन घ्यायचं नाही. महिला मंडळ, मुलगा व्हायला निघाला, होताच व्हायला येता नाही. काय फरक पडला तुम्हाला? आणि अटॅक यायचा नसेल तर घटना विसरणे. तुमचं काय मत आहे? काय टेन्शन आहे? यांना आला का ऊत आला, यांना आई तर कमून ठुले आपण, यांना आला ऊत. पोराची इस्टेट एक वाक्य सांगा, 80% पोरांची इस्टेट वाढवायची नाही, पण बापाची टिकवायची कॅपॅसिटी नाही. त्याच्यावर तुमचं काय मत आहे?
ते एक बंगले बांधित नाही, गाडी घेत नाही, ते काहीच करीत नाही. आपली पोरं काहीच करीत नाही. काय म्हणते तुमचं? ते फक्त आपली इकणार आणि माझी हाणणार. तुमचं काय मत आहे? त्यांची काय ताण ते 22 वर्ष त्यांनी बनियान घेतले नाही, ते का जमीन घेतील आणि त्यांना काय करायचं घेऊन? ते म्हणते बाप नालायक होता, त्याला किडा होता त्याने घेतली, आपल्याला काय करायचं? आहेत का नाही? अशी म्हणणाऱ्यांची बाप माया पुढे बसली. लोकांना काय घ्या नाही. आणि तुम्ही आपल्या मुलगा निघाला नाही, अटॅक यायचा नसेल तर टेन्शन नको. याच्यावर तुमचं मत काय? ब्रेन ट्युमर. ब्रेन ट्युमर काय होतो? मेंदूला ताण. तिकडे देशाचं मरू दे ना, काही भाऊ दे, तू गप घरी मर ना. चुली पुढे बसला बायकोला म्हणला परादिशी अवघडच झालं. तुम्हाला काही, ती म्हणली काही होते, फक्त धोतरवर करा, ते जळल, ते मरू दे तिकडे, काय हो. आणि काही लोकांना काम नाही, धंदा नाही, फक्त बोंबलं दिंडायचं. 3 वाजता सभा आहे, 2 वाजताच ग्राउंड मध्ये. हलकट क्वालिटी. अरे आपल्या अंगातलं रक्त 96 कुडी खानदान आहे. आपण छत्रपतीची माणसं आहेत. आपण दुसरी सभेला टाळ्या वाजवाय जन्माला आलो का? लाजा वाटत नाही का आपल्याला काही? दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड आपण ठोकायचे का? तो आपल्याला विचारून जन्माला आला का? बांबू आपले, खुटी आपली, ठोकाय आपल्याच, कोणी सांगितलं? तुम्हाला असं काहीच वाटत नाही? हलकट क्वालिटीचं नाही. 3ला सभा आहे, 9लाच ग्राउंड मध्ये उपाशी, कुत्रही इचारी नाही आला तिथं काही. साहेबाची सभा आहे ना. मेला तापून. मटण आलं, एवढंच खांड आलं मटण. एवढ्या खांडासाठी इळभर मिळालं आणि त्याला विचारलं सभा कशी काय? माहित चप्पल गेली बा. आपल्या संघ साहेबांनी फोटोही नाही काढला. हे येड्याचं काम झालं. घरी आले, बायको म्हणली, बायकोला म्हणलं लगेच वाढ जेवाय. ती म्हणली तू काय अवताला गेला नव्हता, खायचं तर काय नाही, तर वाटेवर पड होता ना, पडला बा होता. आणि सकाळीच म्हणतो काही विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजे. विकास करू म्हणजे पुढाऱ्याच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे. मग आता काय अडचण आहे? आमचं भविष्य नदीवर मेल्यावर काढलं. एकाने भाषणात सांगितलं आपल्याला विकास करायचा. एक म्हातारा म्हणला बंद करा शब्द. मी इंग्रज गेल्यापासून विकास ऐकतोय. शेवटी माझ्या पोरातच नाही, मी विकास ठेवलं. तुमच्या नादी लागण्यात माझ्या मी माझाच विकास करून टाकला. काय करत मग? आणि पोरीचं नाव योजना ठेवलं. आपला विकास आपली योजना कुठं तुमच्या नादी लागल्या? काय घेऊन बसले तुम्ही? मरणार पण तुम्हाला काय दरिद्री वाढत? माझ्या पुढे बसलं का काय कराय? मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला पक्का आलाय. आणि मी आज साय गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. आता तरी पुढे याला रोग होऊ देऊ नका. आता 4था एक रोग आलाय. अटॅक झालं, ब्रेन ट्युमर झालं, आता सध्या अपघात. आणि अपघाताचा लय तडाखा उठवला. आणि अपघाताला 3च कारण. एक दारू, 2 वाहनांचं स्पीड आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. सरलाट, सुशिक्षित, याडपाट सगळे हलकट क्वालिटीचे. गेलं येड्या बाबळी, दोन्ही बॉल सटकली. आणि दारू. आणि सध्या हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, तुम्हाला सांगतो, कोरोना झाल्यापासून इतकी लोक दारू पितात महाराज,
का त्याला सीमा राहिली नाही. सीमा पुढे सांगतो तुम्हाला, 100 मध्ये 90 लोक दारू पितात सध्या. एवढ्याची मिसरूड नाही, मिसरूड असं कब्र बांध आहे असं एवढे 90 आणते ते. मोटरसायकलवर चाललं का कुत्र्याला लाथ आणते, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढते, आणि आम्हाला पाहिलं का खकारा टाकीतो, मुळ्या त्याचा कोंब दुख होतो ना त्याचा. आम्हाला पाहिलं का हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 4 वर्षामध्ये 18 ती 22ची क्वालिटी दारू प्यायला लागल्यामुळं तुम्हाला राग येईल, बोलू नका मला परत, पण 10व्याला जायची लाज वाटती. आज 22 आणि 23 वर्षाच्या पोराच्या 10व्याला सब आपण जायचं. आपण 22 आणि 23 वर्षाच्या पोरांना क्वाटरी पिऊन मारायचं, नाला का नाही, मोटरसायकली चालायच्या. उलट्या महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून जनता जाग्यावर आहे, नाही ते नालायकांना रिपीट केलं पाहिजे जाग्यावर. तिघांनी क्वार्टर प्यायचा, महासाठल्यावानी मोटरसायकली चालवायच्या आणि गरीबांना धडकून मारायचं. नालायक हो, लाज नाही वाटत तुम्हाला? आणि लग्नाच्या अगोदर मारा ना तुम्ही, कोण नको म्हणलं तुम्हाला, पण लग्न झाल्यावरचा मृत्यू वाईट आहे. हा, लग्नाच्या अगोदर तुम्ही कवाय मारा, आपलं काय मत नाही. लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला. एवढं मोठं 3 गाडी खाली घुसत डायरेक्ट, मोठ्या गाडी खाली 3 गेले, मेले. अपघात कशामुळे अपघात? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये 10व्याला जायची लाज वाटते महाराज. आज 70 वर्षाच्या बापानं पोराला पाणी पाजायचं, हा न्याय कोणता? कोणता न्याय? 20 आणि 22 वर्षाच्या पोरांनी क्वाटरी पिऊन मरायचं, 70 वर्षाच्या बापानं त्याच्या तोंडात पाणी ओतायचं, न्याय आहे का हा? आईनं मुलाच्या छातीवर डोकं ठेवून रडायचं, हा न्याय आहे का? जरा दारुडे बिरुडे जरा लाजा धरा, नालायक हो. या 4 वर्षामध्ये 10व्याला जायची लाज वाटते. खरंय का खोटाय बोला? महिला मंडळी, या 4 वर्षामध्ये जर एखादा माणूस तरुणपणात मेला ना, आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या आणतात, उड्या. काय माहित त्या पोराला की माझी आई विधवा झाली, काय माहित त्या पोराला की माझ्या आईला विधवापणाचा ढाग लागलाय, आणि काय माहित त्या पोराला की मला आयुष्यात बाप नाहीये. त्याची चूक काय? ते पोरग आईला विचारता, आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का आंघोळ घातली, का घातली का आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी आंघोळ? आजी फक्त भीतीला धडकी घेते आणि पदराने डोळे पुसून फक्त भीतीला धडकी घेऊन रडते. पेट रस्त्यानं घेऊन जाताना ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठं चालवलं, कुठे चालवलं का आई? माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठे चालवलं का आई? आणि प्रेत पेटवल्यावर नदीवर सगळी लोक रडतात आणि ती लहानाली पोरं हसतात. आणि ते पोरग आईला विचारत, आई काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं का आई? पेटवलं का आई? काय केलं माझ्या बापाने? आजी म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतंय आणि म्हणते माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला विचारतात, तू काल शाळेत का आला नाही रे? माझा बाबा देवा घरी गेला ना, म्हणून मी काल शाळेत आलो नाही. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या हाणतात. ते पोरग शाळेच्या फरशीवर पडवीत बसतं आणि त्याला बाकीचे पोरं विचारतात, तू खेळत का नाही? तो म्हणतो, खेळत का नाही माहिती आहे तुम्हाला? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, माझ्या पोटात अन्न नसल्यामुळे मी उभा राहिलो तर मला चक्कर येते म्हणून मी खेळत नाही. त्याला 4थीची पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मग तुझा बाबा मेलाय, तुला परत आयुष्यात कधी बाबा मिळणार नाही. ते पोरग घरी येताना आईला म्हणतात, मेलाय माझा बाप, आयुष्यात बाप नाहीये मला. आई कपकन पत्राखाली पोरग घालते. द्या उत्तर बसलेली माणसं. 3 वर्षाचं पोरग जर बापाच्या 10व्याला जात असेल तर त्या पोरानं केलेला पाप सांगा मला, पाप सांगा. दारू पिणारे सांगा, दारू प्यायला शिकवणारे सांगा, आणि दारू पाजणारे सांगा. 3 वर्षाची पोरं बापाच्या 10व्याला आहेत. त्या माऊलीनं जगायचं कसं? नालायक, दारू पेता नाही, लाजा नाही वाटत? लग्नाच्या अगोदर तुम्ही दारू पिऊन मरा, पण लग्नानंतरचा मृत्यू वाईट आहे. मरायचं ती ना,
मुलगा सांभाळायचा, बापाची इज्जत सांभाळायची तिला. आणि तुम्ही नालायक क्वाटरी पिऊ पिऊ कोणाच्या तरी लग्नात नाचायचं, सगळ्यांना बोंबलं थिंडायचं, फुकाट दारू मिळाली म्हणजे प्यायची, हृदय संपून मरून जायचं. तुम्ही मरायचं त्या माऊलीनं. अरे तिचा विषय सोडा रे, तिच्या बापानं कुणा कपावून जगायचं? ज्याची मुलगी विधवा झाली त्या बापानं घरात जगायचं कसं? त्यानं सुनेचं सांभाळायचं की मुलीचं सांभाळायचं? त्यानं जर मुलीची बाजू घेतली तर सून त्याची भाकर बंद करते, आणि सुनेची बाजू घेतली तर तो रात्रभर उशीमध्ये येडका मुंडका गुंतून रडता की मी आहे म्हणून माझ्या मुलीच्या अंगावर साडी आहे, उद्या मी नसेल तर माझ्या मुलीला कोण? याला सगळ्याला तुमची दारू जबाबदार आहे. तुमचं काय मत आहे? आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लय वाईट बोला, त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय बांधायला. 100 पोरांमध्ये 90 पोरं दारू पितात सध्या. तुमचं काय मत आहे? 90% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाहीत. लग्न जमावणारे दलाल नीटायका मधले दरोडेखोर 50-50 हजार रुपये कमिशन घेतात. नालायकावर लग्न जमायचं. 3 पिढ्या वाटोळं होईल तुमचं, 1 पिढी तर नाहीच. कोणालाही पोरी देत आहे, ही पोरी देण्याच्या लायकीची अवलादी आहे. यांना पोरी देतात, यांच्या बापानं बांधलेली घर यांना सापडा नाही, यांना पोरी द्यायची. कांदे काय गेला गोणीव मुतला नालायक. व्यापारी म्हणला 2-4च कांदे कसे काय ओले झाले, तो म्हणला दैवार पडलं दुपारा. आणि वरून बोबाटा काय करायचं माहिती का? मुलगी देत नाही लोक, चुकीचं आहे. जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. पोरगा PSI कर, रांग लागेल दारात. पोरगी SP कर, रांग. तुम्हाला पोरी रे, तुला बायको देतो मी आता कोणत्याही पोऱ्याला इथं, फक्त मला उत्तर दे तुझ्याकडे काय. चाल इथंच बायको घे, माझ्याकडून उतरून देऊ नको. चाल तुला झोपाया जागा आहे का? एवढं उत्तर दे. चाल घे बायको. 5 मिनिटं थांबतो, लगेच देतो बायको तुला इथं. अजून थांबवतो 5 मिनिट. खरंच सांगा बसलेली माणसं, मला शिव्या द्या. हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? कोणालाही भंगार. पोरीला काय, पोरीला तर लाजत राहिलं नाही. आम्ही एका वर्गात होतो ना, काय कान फडा आणले पाहिजे. आणि आईला काय वाटत नाही. आई उलटी म्हणती, पडून गेली ना पोरगी, आई म्हणती मला अंदाज आलताच बरं का, तू काय ध्यानाला बसलो होती. आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर हिंडती, तर तिची आई म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. कुठं डोंगराला? नाही तर द्या मला शिव्या. कोणी आणतो मी याला? हा मग तर घरी गेल्या मी तू मला फक्त शिवी देऊन तर पाय. महाराज माझ्या तोंडातले वाक्य अजून कधी खोटे ठरत नाही, कधीच नाही. आपलं येऊन गेलं ना ते फायनल. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला येताना पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल. हा, आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. नाही येत का बोला? आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील, बहिणीने भावाला जेलमध्ये टाकले. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. तो गुरु मामा नावाची एक अवलाद आली करून, तिचा एक शोध लावला पाहिजे, तो पिसावला पाहिजे मामा. तो 4 माणसं लय हाणली पाहिजेत मला. लग्न जमावणारी एक पिसावली पाहिजे, आणि तो गुरु मामा तो उचलूनच आपटला पाहिजे डायरेक्ट. आणि 3रा एक माणूस आहे तो लय पिसावला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची कोणी पद्धत आणली, तो माणूस एक सापडावला पाहिजे. इथं कापा, इथं कापा, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी कापा, हिंडा. आणि 4था एक माणूस आहे त्याला तर दिसल्या गोळी घातली पाहिजे. गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस? गाऊन कोणी? गाऊन स्वामी सासूला गाऊन, सुनाला गाऊन. कोण झाडाला पाणी घालतं हेच कळा नाही.
म्हातारी झाडाला पाणी घालीत होती, पोर कामावरून आलं. बाकी द्यायचं कॅल्शियमच नाही, खायलाच नाही. चहा 3-4 मर, मग चहा पे आणि इडली खाय. इडली काय खातील लोक, खायला कुठे. त्यामुळे पॅरालिसिस होतो. मान्य आहे का बोला. तिसरा रोग आहे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक लिहून घ्या, शिकलेले सर्व्हिसवाले. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक येण्याचं कारण, एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of blood said, white blood corpuscles and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. In blood, hemoglobin is present. That is why blood has a rare color. रक्ताचा रंग लाल का, तर त्यात हिमोग्लोबिन आहे. When the thinking is high and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही, हे ध्यानात ठेवा. बऱ्याच लोकांना रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आहे. शुगरवाले जरा सांभाळा. आता शुगरवाल्यांना सांगून टाकला, खाण्याला पथ्य पाळा. खिशात भाकर ठेवीत जा, चपाती ठेवीत जा. जेव्हा लागेल तेव्हा अर्धी चपाती खायची. बोंबलत लग्नांवारी बुंद्या खाता, मग संध्याकाळी 6 गोळ्या खाता. आणि शुगरवाल्याला पुढे सांगून टाकू का, शुगरवाल्याला घाबरीत नाही, पण पुरावा म्हणून सांगतो, शुगरवाल्याला अटॅक आलेलं कळत नाही. नाही, शुगरवाल्याला अटॅक आलेलं का कळत नाही, त्याचं ते हृदयाचं जी प्रोसिजन आहे ती व्हायब्रेट असते त्याला, आणि त्याला दमानं अटॅक येत नाही. आज एक उद्या एक असं येत नाही त्याला. तिन्ही नॉन स्टॉप. शुगरवाल्याचं लई 1.5 तासाचं काम आहे. हे नुसतं कीर्तन नाही, इट इज ए सायन्स. आणि अटॅकला इंजेक्शन नाही आहे. अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला इंजेक्शन नाही, अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जगातल्या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. काय व्हायचं ते होईल, काय होतच नाही तर काय होईल. आपल्याला कॉलेज असताना मुलीनं धोका दिला, स्वभाव आहे तिचा. मग तिथं स्टेटसला ठेवायचं काही काम नाही ना. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. विशेषतः महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही कुटुंबांमधल्या त्रासाच्या वेदना करून घेऊन एकट्या बऱ्याच महिला रडत असतात की मला सुनबाई अशी म्हणली, मुलगा असं म्हणला. सुनबाईचं मुलाचं म्हणणं मानून आयुष्याचं वाटोळं करून आपण आयुष्य आपलं कमी करायचं नाही, कधी ध्यानात ठेवा. सुनबाईचा बोलणे हा तिचा पिंड आहे. आपण तर काही तिला वाईट केलं नाही, आपण आपल्या मुलाचं तर काही वाईट केलं नाही. पण मुलगा वाईट वागत असेल, सून वाईट वागत असेल, तर तुम्ही स्वतःला पश्चाताप करून घेऊ नका. याच्यावर तुमचं काय मत आहे? सुनबाई तुम्हाला बोलणारच ना. तिनं खंदणदणीत तुमचा पोरगा विकत घेतलाय. तिने 2 बनियन, 2 अंडरपॅन्ट, टॉवेल, लाटणं, पळपट, फुकणी, उशी सगळं आणलंय. तिने तुम्हाला बोलायचं ना, मग कोणाला बोलायचं? फक्त सुनबाईने एक लाज धरली पाहिजे, आपण ज्याच्याशी लग्न केलं त्याला बोला, त्याच्या आईला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. नाही बोलायचं तुम्ही. हा, तुम्ही तो खिलारी विकत घेतला, त्याला गाड्याला धरून नाही तर अवताल धरा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुम्ही बऱ्याच महिलांनी महिला, आता मी तुमच्या मुलासारखा आहे, पवित्र सणासुदीचे दिवस आहे, 25% महिला एकट्या रडून रडून आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य कमी झालंय. म्हातारी माणसं, पोरांचं टेन्शन घ्यायचं नाही. काय घ्यायचं काम आहे? आपण विहीर खणली, पाईपलाईन केली, मोटर बसवली, नालायकांची सांभाळायची कॅपॅसिटी नाही, विषय सोडून द्या. पोरगा वायला निघलं, काय टेन्शन? येताना वायलाच होतं, वायला निघायचं काय टेन्शन आहे? उलट्या पोरगा रविवारी लग्न झालं, मंगळवारी वायला दिलं पाहिजे.
ते भांडेन तू सांभाळ. काय नालायक गपक्या जागे होतील. यांना ये रायती मिळाली पाईपलाईन आहे ती मिळाली, यांना आलाय ऊत. यांना घर आहे ये रायती पाईपलाईन. मग ह्या नालायकाने शेमड्या पुरीचं ऐकायचं आणि बापावर धावायचं. कोणता न्याय हा? अय कोणता न्याय? पोराला राहायचं असलं तर राहील, नाही तर निघून जाईल. काय फरक पडला? मग का पोरा पायी मरता का बाप? कर्ज झालं. काय कर्ज झालं? ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय होईना, तुम्हाला कोण धराय आलं? आपल्यावर फक्त 5 लाख आणि 10 लाख कर्ज आहे. इथं कोटी आहे. कोटी नाही, हजारो कोटी आहे. आणि त्यांना कोणी खायनं आणि तुला कोण लागला फाशी घ्यायला? बावळाच्या सारखं आपलं काय मला टेन्शन आहे. काय रोग झाला तुला? आजचा दिवस मजेत घाल, उद्या पाहू काय करते. माझ्या पुढे बसून तुम्हाला 1 तास झाला. 1 तासामध्ये तुम्ही जर 6 महिन्याचं दुखणं गेलं. एक तरी किडा राहिला तुमच्या डोक्यात. फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेल्यावर एकटे असणार. अटक आणि फिटक लागत आहे. परत पोराचं टेन्शन घ्यायचं नाही. मायला म्हणलं मुलगा व्हायला निघाला, होताच व्हायला येता नाही. काय फरक पडला तुम्हाला? आणि अटॅक यायचा नसेल तर घटना विसरणे. तुमचं काय मत आहे? काय टेन्शन आहे? यांना आला का ऊत आला, यांना आई तर कमून ठुले आपण, यांना आला ऊत. पोराची इस्टेट एक वाक्य सांगा. 80% पोरांची इस्टेट वाढवायची नाही, पण बापाची टिकवायची कॅपॅसिटी नाही. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? ते एक बंगले बांधित नाही, गाडी घेत नाही, ते काहीच करीत नाही. आपली पोरं काहीच करीत नाही. काय म्हणते तुमचं? ते फक्त आपली इकणार आणि माझी हाणणार. तुमचं काय मत आहे? त्यांची काय ताना ते 22 वर्ष त्यांनी बनियान घेतले नाही, ते का जमीन घेतील? आणि त्यांना काय करायचं घेऊन? ते म्हणते बाप आपण आलाय होता, त्याला किडा होता त्याने घेतली, आपल्याला काय करायचं? आहेत का नाही? अशी म्हणणाऱ्यांची बाप नाही पुढे बसली. लोकांना काय केलं? आणि तुम्ही आपला मुलगा निघाला नाही, अटॅक यायचा नसेल तर टेन्शन नको. याच्यावर तुमचं मत काय? ब्रेन ट्युमर काय होतो? मेंदूला ताण. तिकडे देशाचं मरू दे ना, काही भाऊ दे, तू गप घरी मर ना. चुली पुढे बसला बायकोला म्हणला परादिशी अवघडच झालं. तुम्हाला काही ती म्हणली काही होते, फक्त दोतरवर करा, ते जळल, ते मरू दे तिकडे काही हो. आणि काही लोकांना काम नाही, धंदा नाही, फक्त बोंबलं दिंडायचं. 3 वाजता सभा आहे, 2 वाजताच ग्राउंड मध्ये. हलकट क्वालिटी. अरे आपल्या अंगातलं रक्त 96 कोटी खानदान आहे. आपण छत्रपतीची माणसं आहेत. आपण दुसरी सभेला टाळ्या वाजवाय जन्माला आलो का? लाजा वाटत नाही का आपल्याला काही? दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड आपण ठोकायचे का? तो आपल्याला विचारून जन्माला आला का? बांबू आपले, खुटी आपली, ठोकाय आपल्यास कोणी सांगितलं? तुम्हाला असं काहीच वाटत नाही? हलकट क्वालिटीचं नाही. 3ला सभा आहे, 9लाच ग्राउंड मध्ये उपाशी. कुत्रही चरी नाही आला तिथं काही. साहेबाची सभा आहे ना. मेला तापून. मटण आलं, एवढंच खांड आलं बघा. एवढ्या खांडासाठी इळभर मी आलो. आणि त्याला विचारलं सभा कशी काय आली? माहित चप्पल गेली बा. आपल्या संघ साहेबांनी फोटोही नाही काढला. येड्याचं काम झालं. घरी आले बायको म्हणली, बायकोला म्हणला लगेच वाढ जेवाय. ती म्हणली तू काय अवताला गेला नव्हता? खायचं तर काय नाही, तो वाटेवर पड होता ना, पडला बा होता. आणि सकाळीच म्हणतो काही विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजे. विकास करू म्हणजे पुढाऱ्याच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे. मग आता काय अडचण आहे? आमचं भविष्य का नदी मेल्या खाणलं. एकाने भाषणात सांगितलं आपल्याला विकास करायचा. एक म्हातारा म्हणला बंद करा शब्द. मी इंग्रज गेल्यापासून विकास ऐकतोय. शेवटी माझ्या पोरातच नाही माझ्या विकास ठेवलं. तुमच्या नादी लागण्यात माझ्या मी माझाच विकास करून टाकला. काय करेल मग? आणि पोरीचं नाव योजना ठेवलं. आपला विकास आपली योजना कुठं तुमच्या नादी लागला? काय घेऊन बसले तुम्ही? मरणार पण
तुम्हाला काय दरिद्रेवाले माझ्या पुढे बसले का काय कराय मी निघून गेलो का अरे धंदा आहे त्याचा. माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला पक्का आलाय. आणि मी आज साय गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. आता तारी पुढे आधी उभे, आता तारी पुढे. प्रश्न मिटला. लाकडं फक्त ज्ञान आलं की देव करेल. आपल्याला देव का कळत नाही? ज्ञान नाही. मला सांगा महिला मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या लागतील वर्षाला? 10 दारा. महिन्याचे 12 महिने, 12 महिन्याला 10 साड्या दारा. मग अख्खं कपाट भरून ठेवायची काय गरज? बरं सगळ्या साड्या जर मोजल्या तर तू तवर राहशील का? कपाट उघडलं साड्या पडल्या, बाई मेली खाली, दम कोणला तिचा. मग आता इतक्या साड्या का ठेवायच्या? तर काय नाही, बस फिट बसलं कीर्तन. म्हणजे आपण सगळे जण एका देवाचं लेकरू आहे. आलो, आपला बाप पांडुरंग आहे, आपली आई रुक्मिणी आहे, आपला भाऊ पुंडलिक आहे, आपली बहीण चंद्रभागा, तिचं आपण लेकरू आहे. चला पुढे आता. मग ते कुठे आहेत? जम्बू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, आणि तिथं विठू नावाचा गेला बांबाला पाटील आहे. आणि विठू पाटील कुठे आहे? पंढरपूरला. त्याच्या ताब्यात अख्खं जग आहे. मग हे एक गाव आहे, डोकं खाजवा, हे एक गाव आहे. या गावात मनाजी नावाचा पाटील आहे. आता ते गाव कोणत्या ताब्यात आहे? अख्खं जग. तुम्हाला सुधारत का मी काय म्हणतो? अख्खं जग कोणत्या ताब्यात आहे? विठू पाटलाच्या. मग हे गाव कोणत्या ताब्यात आहे? मनाजी पाटलाच्या. आणि मनाजी पाटील कुठे आहे? बोला पटकन. या गावात. आणि हे गाव कोणत्या ताब्यात आहे? या गावाचं नाव माहिती आहे काय? शरीर. शरीर नावाचं गाव आहे, त्याच्यात मनाजी नावाचा पाटील आहे. आता तो थोडा नादी आहे. कोण? डोकं खाजवा. नादी म्हणजे थोडा चालू गडी आहे. कोण? मनाजी पाटील. त्याला एक प्रियसी आहे. याच्यातच बरं का सगळं. प्रियसी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. करेक्ट. तुला आहे का गर्लफ्रेंड? आहे नाही? मग प्रयत्न चालू आहे का? हा चला आता डोकं खाजवा. इथं कोण आहे? मनाजी. शरीर एक गाव आहे, त्याच्यात पाटील कोण आहे? मनाजी पाटील. आणि मनाजी पाटलाला एक प्रियसी आहे. त्याच्या प्रियसीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळलं. त्याच्या प्रियसीचं नाव आहे इच्छा. खाजवा डोकं. आता दोघं राहिला कुठे? हे कॉलनीतलं पण आहे. हे गाव आहे. मनाजी पाटील कुठे राहिला? याच गावात. आणि इच्छा आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला तिच्या प्रेमात. कोणत्या गावात? बस फिट बसला आता या गावात. आता ती म्हणती माळ घाल, हा म्हणतो जत्रा होऊ दे. ती म्हणती नीट वाग, हा म्हणतो होऊन जाऊ दे. ती म्हणती अभ्यास कर, हा म्हणतो शाळा सुरू होऊ दे. ती म्हणती अभ्यास हे कर. या दोघांचं भांडण कुठे आहे? शरीरात. हे म्हणतंय नीट वाग, ते म्हणतंय नाही. हे म्हणते अरे पैसे जपून वापर, होईल काय व्हायचं ते होईल. असं दोघांचं भांडण चाललंय. कोणत्या गावात? शरीर गावात. आता ही पडली त्याच्या प्रेमात. डोकं आहे का? डोकं खाजवा बरं का आता. पण ती प्रेमात पडली, पण तिला माहीतच नाही हा नपुसक आहे. कोण? करेक्ट. हा अशी फिट ऐकणारी पाहिजे. आता पटापटा बोला. तो नपुसक आहे, तिला बाळ होईल का? हा म्हणा. नाही म्हणा. नाही, तिला बाळ व्हायचं काही कारण नाही. आता उलट फिरा. तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही. पाच मिनिटं घ्या, आपलं काय म्हणणं नाही. पण डोकं खाजवल्याशिवाय कीर्तन करत नाही. तिला काम नाही का? तिला बाळ होणार नाही. तिला काम आहे, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. म्हणजे आयुष्यभर ती कशी राहील? वाहन शब्द नाही वापरायचा. आयुष्यभर ती कुमारी राहील. कुमारी. पुरावा 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आली.
आता आता पुरीनो उत्तर द्या सगळ्या मुली. जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही, कधीच नाही. पोरं धोका नाही देत कधी, मिळतच नाही तर देतील कुठं. हा हा हे मुलं धोका देत नाही. आता मुलींनी उत्तर द्यायचे बरं का. ही कोण आहे? गेलं बांबाले प्रेयसी, तिचं नाव इच्छा. कोणाच्या प्रेमात पडली? मनाच्या. तो निघला नपुसक, हिला बाळ होणार नाही, म्हणजे ही आयुष्यभर कुमारी. आता तिला बसला धोका. कोणाकून? राव दे रे. ए मनाकून धोका बसला. मनाकून धोका बसला. आता मैत पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? बापाला सांगू शकत नाही, आईला तर वारा लागून देते नाही, आणि भावाच्या तर कानाला खडा नाही. मग तुम्ही सांगणार कोणाला? करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला. नाही बा मैत्रीला. मग आता ही मैत्रिणीला काय सांगाल? बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, मी 9 ग्लास उसाचा रस पेले, कारण मी जर्सी होते, आणि रस पेल्यावर मला कळलं त्याच्याकडे पैसे नाहीत. मग त्याने घड्याळ घाण टाकलं, मला रस पाजला. मग मला अंदाज आला, जो मला रस पाजण्यासाठी घड्याळ घाण टाकू शकतो, तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू. असा अंदाज मी पटापटा बोला. असा अंदाज मी केला. मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघं पळून गेलो. एकाची डाळी मोठ्यानं केले, आणि तिथं मला बाळ. जेवढ्या मुली मूर्ख पोरांच्या नादी लागल्या, त्या पोरींच्या आयुष्याचा हाच शेवट झाला. याच्यावर तुमचं काय मत आहे? बोलत जा. शेवट कधी बी मूर्ख पोरांमध्ये प्रेम करून यश येईल यापेक्षा सोडून द्या. आता ही गेली तिच्या मैत्रिणीकडे. बाई मला बसला धोका, माझा प्रियकर नपुसक निघला. कोण म्हणती? अहो लई नाव आहेत पुढे, हेच तर त्यांना तेव्हा अजून 5-25 नाव आहे. इच्छा कोणाला सांगती? मैत्रिणीला. तिच्या मैत्रिणीचं नाव कोण तुम्हाला माहिती आहे? सांगू का पटकन? माया. आता डोकंच खाजवा तुम्ही. मन प्रेमात पडलं कोणाच्या? इच्छेच्या. इच्छा प्रेमात पडली मनाच्या. मन निघलं नपुसक. मन निघलं नपुसक. मन निघलं नपुसक. ही सांगायला गेली मैत्रिणीला. त्यात परे तिची मैत्रीण निघाली. मैत्रीण कोण? माया. आता हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायाचा. नाही तर आपल्या जगाचा काय संबंध आहे? काय आता समजा मुलगा मला आहे, माझ्या मुलाचा माझा काय संबंध? फक्त मी त्याचा बाप आहे. त्याचा भांग वेगळा, त्याची आवड वेगळी, त्याचं पसंतीत वेगळं, क्रियामान वेगळं. पाया पडून सांगतो तुम्हाला, माया जर वजा केली तर आपला ह्या जगाचा काही संबंध नाही. तुमचं काय म्हणणं? काय संबंध आहे? आपलं येणं वेगळं आहे, आपलं जाणं वेगळं आहे, आपला कलर वेगळा आहे, आपला भांग वेगळा आहे, आपली आवड वेगळी आहे, आपलं खाणं वेगळं आहे, आपलं राहणं वेगळं आहे, आपलं संचित वेगळं आहे, आपलं क्रियामान वेगळं आहे, आपलं प्रारब्ध वेगळं आहे, आपलं येणंही वेगळं आहे, जाणं वेगळं आहे. काही माणसं भाग्यवान आहेत की म्हातारे होईपर्यंत घरात आई बाप आहेत. काही माणसं दुर्दैवी आहेत, कमवत्या वयामध्ये आई नाही, अशी माणसं आहेत. जेव्हा गरीब होती तेव्हा आई होती, परिस्थिती चांगली झाली तर जिनं आशीर्वाद द्यावा ती नाही. काही महिला अशा आहेत, वय झालंय पण म्हातारे आई बाप अजून आहेत, भाग्यवान आहेत. काही मुली अशा आहेत की कन्यादान करायला बाप नाही, हे ज्याचं त्याचं प्रारंभ. काही मुली इतक्या दुर्दैवी आहेत, लग्न जमलंय झालंय पण कन्यादान करायला आई नाही, बाप नाही, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय? माया विघ्ने भ्रमला करे, म्हणता मी माझे खरे. इथंच थांबा, अजून लय काम आहे. हाय का नाही आनंद? चला आता ही कोणाकडे गेली? गेला मोबाईल मायेकडे. अगं बाई मी तर प्रेमात पडले, पण मला मला प्रियकर न पुस्तक निघला. कोण सांगतय? इच्छा. कुणा? इच्छा. कुणाला? ते कोण सोडलं रे?
तिले विक्षेप करून लोकांचं सगळे लोक वर पाहते ते घेतो सगळं ते मी गेल्यावर लाव तिला बोंग्या करून घ्यायला नाही द्यायला चांगली रंगत आलती लोक कीर्तन आत घुसत आला गे आणि द्यायचं टिपरू टाकून विठाला 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 ए कीर्तन पाच झालं पाहिजे तर मजा आहे झालो घुसलो आपण आता पुढं ए बाई म्या प्रियकर पाहिला न पुस्तक निघला माझं जीवन बरबाद झालं कोण सांगते इच्छा कोणाला बस फिट बसलं कीर्तन ह्या मापात राहिलं पाहिजे आता माया काय म्हणते माहिती का बाई तुला तरी प्रियकर आहे डोकं घाजवा बर का मला तर प्रियकर आहे नाही आणि नवराही नाही मला कोणीच नाही कोणाला मायला कारण जे येईन त्याला ती बी लागती जे येईन त्याला ती बी लागती त्याच्यामुळे तिला कोणी मग ही म्हणती का ग लय बारीक आहे का तू काम काय करते कोण इच्छा म्हणते कोणाला माया काय म्हणते ऐका लय बारीक ऐका माया म्हणते बाई माझ्या आयुष्यात एक काम आहे काय कोणताही जीव जन्माला आला का तो देव आहे मी त्याला चिकटले का तो जीव होतो आणि तो जीव झाला की मी त्याला भजन करू देत नाही संसारात गुंतून मारते त्याचा फेरा चुकू द्यायचा नाही हा माझा धंदा धंदा किती मोठा आहे माझा धंदा काय फक्त त्याला गुंतून त्याला गुंतून मारायचं त्याला भजन करू द्यायचं नाही त्याला वैकुंठाला जाऊ द्यायचं नाही मग त्याला करायचं काय जन्माला आला मोठा झाला शाळेत गेला बायको केली लग्न केलं बायको आली बायको बाळांत झाली तिला पोरग झालं ते मोठं केलं ते शिकवलं ते नोकरी लागलं त्याचं लगीन करून दिलं सून बाळातीन झाली नातू पाहिला अटॅक आला मेला एक म्हातारा मेला का दुसरा म्हातारा तयार दुसरा म्हातारा मेला का म्हातारी तयार या जगात कोणाला सुधरूनच द्यायचं नाही हाच माझा धंदा माया महिला मंडळ सुनबाईला जर नवऱ्याबरोबर फिरायला जायचं असेल आणि पोरांची जर अडचण येत असेल तर त्या सुनाक एक आयडिया आहे ती म्हणते आमची पोर आहेत ना आमच्यापेक्षा जास्त आहे ना म्हातारी करा आमचा लाळा त्यांना कमी आहे पण आमची म्हातारी त्यांना जीव लावते गेले दोघं निघून बरं ती म्हातारी इतकी बावळाट ती म्हणती पोरांना नाही बाई आई हसू मी हसले ना ते दोघ जण गेले गार्डन मध्ये आईस्क्रीमची कांडी खायला शेजारी पण बरं दोघांनी 2 कांड्या घ्यावा का नाही एकच कांडी हे दोघ जण कांडी संपत आली ना जी बाहेर काढली तिने शेंडाच काढून टाकला चला दवाखान्यात आणि इकडे हे नातू आहे ना आजीच्या नागपुरीत बोट घाल पदरवड लुगडवड पार ती आजी जाम केली तरी आजी निर्लज्जासारखी काय म्हणते म्हणे काल ते दोघंही नव्हते दिवसभर पण पोरांनी हो का म्हणजे ती म्हातारी कशात गुंतली बास नाही तर तिला एवढे हाल करून घ्यायची काय गरज आहे पण माया तसं काही माणसं माया इतकी वाईट पोरग जोळीत घातलं नळाला पाणी आलं बायको पाणी भरीत होती नळाला झोका द्यायची पाळी बापावर आली ग बस रडू नको ग बस रडू नको ग बस रडू नको आई पाण्याला गेली ग बस रडू नको आई पाण्याला गेली ते कार्ट खालूनच म्हणतो दूध दे हा म्हणला कुठून देऊ ग बस रडू नको आपली आई पाण्याला गेली आपली आई तो मला माई एकट्याची गेली तू मेली कशात गुंतले हा आणि ती इतकी धोकादायक आहे तिला नाही नवरा आणि आता घोटाळा असा झाला माया म्हणते मी हरिपाठ करू देत
नाही, माळ घालू देत नाही, संसार दिंडीत जाऊन देत नाही. मी फक्त एकच, गाडी, बंगला, पप्प्या, गुड्डी, बंटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, येहर, वाफे, चिंगळ्या, कांदे, गोण्या, बकर, अंडे, लाटणं, पळप, ठोकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वर्गळ, उशी, गादी, तक्क्या, नळ्या नळ्या, खांड खुंड, बोंबड, सुगड, अंड, तर भलं, पाहुणा, मेवणी, साडू, नदी गुंतून मारते. मग ही म्हणती बाई आता झालं, कोण म्हणती इच्छा, आता तुझे दिवस फिरले. कोणाचे? बाई ऐक आता, बाई ऐक आता. ज्ञानोबाने हरिपाठ लिहिला, ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली, तुकारामाने गाथा लिहिला, आणि गाथा, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ हे तुला मारायचं औषध आहे. आता पहा किती मोठी साखळी आहे. भजनाची ताकद वाढली का मायेची ताकद? हरी हरी तो में सांगा लगेच कडे बर का. आता ए बरे, हरिपाठ केला की भजनाची ताकद वाढली का मायेची ताकद कमी झाली, आणि मायेची ताकद कमी झाली म्हणजे माया मारायचं औषध भजन आहे, आणि ते फक्त कलियुगात आहे. आता तू आम्हाला संपू शकत? माया काय म्हणली ऐका. ए बाई, कोणाला? इच्छेला. अगं भजनानं मी संपेल, संपेल. भजन केलं की माझी ताकद कमी होईल, दिंडत गेलं की माझी ताकद कमी होईल, पारायण केलं का माझी ताकद. पण बाई तुला माहित नाही मला 16 पोर आहेत. आजवा डोका आता, मला नवरा नाहीये पण मला 16 पोर आहेत. कोणला? मायेला. मग ही म्हणती तू मेल्यावर तुझ्या पोरांचं काय? ती म्हणती माझा एक पोरगा एक जगातल्या ऋषीला संपू शकतो, तर माणसाचं काय घेऊन बस. हिची तर अक्कलच बंद झाली. ही म्हणली का ग, तुझे 16 पोर आहेत तरी कोण? अख्ख्याला जगाला संपवणारी किती पोर आहेत? 16. मग हे म्हणली ऐक, माझे 16च्या 16 पोरं. कोणची? मायेची. मग ऐका आता बसलेली माणसं, 16च्या 16 पोरं. एक मी 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 महाराज आहे. तू पागल आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचं लेकरू आहे. तू कोण आहे? मी नसलो तर कीर्तन कोण वाजवील? महाराज डबा वाजवील. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. आणि मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. काही काही बाया त्या नवऱ्याला म्हणत्या माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे बाई. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर जमीन इकून आलाय, तर इकडं काय पाहिजे? तुझा बाप तिकडे कर्ज फेडू फेडू जाम झाला, पण कोणता पोर काय पाहिला? गेलं बॉम्बाल. मी किती पोर आहेत? 16. कोणचे आहेत? मायेचे. ऐका, 16च्या 16 पहिला कोण? मी 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 ग्रामपंचायत सदस्य आहे. तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले याड्या. तू सदस्य नाहीये, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. तुला अक्कल कोण आहे? मी. आता सगळ्यांना काय झाला? अरे पोरं बोला ना पटकन. मी. आणि आज सगळी बसलेली सगळी माणसं कोणी संपवली? 1 मी, 2 तू. तू तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. तू पागल आहे. तिला ऑपरेशन झालंय, मुरळ झाली तिला. किती झाले? 2. मी
तू 16 ऐकायचेत आता. मी तू तिसरं तुझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत. इकडली अख्खी इकीन पण तू जिरीन. तू जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा. बापाचा नाही, लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. सासूचं सुनाचं भांडण झालं तर सून म्हणती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं. भूक भूक सारखी भुकती भूक. मला फक्त कुत्र मांजर होऊ दे मग तू ये. आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. किती झाले 4. मी तू तुझ हे 4 पोरं गेले का आपण देव झालोच. आणि ही 4ही पोरं मेली पाहिजे. आता किती राहिले 12. 16 आहेत सगळे. आता परत एक सुरू करा. एक काम काम काम. आणि आज शरीरात काम तयार झाला तर माणसं संपली. मला उदाहरण एका मिनिटात. इंद्र संपला काम. चंद्र संपला काम. रावण संपला काम. विश्वामित्र संपला काम. वाली संपला काम. आणि पाया पडून सांगतो आजही तुम्ही अभ्यास करा. इंद्रिकेचा राग येतो लोकांना. माझ्या आयुष्यात माझा एक गुन्हा आहे. मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. अख्ख्या जगाचे घोडे खाली मी 30 वर्षात. आणि गुन्हा एकच, फक्त खरं बोलतो. दनादन शिव्या खातो. रोज माझ्या भोवती रोज लफडेत. रोज उठलो का लफड सुरू. झोपेतून उठलो का लफड. आज शिळीला बोलला आज शिळीला बोलला आणि उद्या पोरीला बोलला. पण ही माता किती भाग्यवान आहे तिची माता किती भाग्यवान आहे ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे. त्या मातेमुळे निदान पुण्यस्मरणाला 5 थेंब का होईना पाऊस आला. म्हणजे हा जो परिवार आहे यांनी हा केलेला यज्ञ मनापासून आहे. आणि स्वर्गातून सुद्धा आई हाच खुश आहे. मुलांना आशीर्वाद देणार म्हणजे निसर्ग खुश झाला. 5 थेंब का होईना आले. चला पुढं. आता विक्षेप नाही. आता कीर्तन संपले होईल. आता नाही येणार. आता नाही येणार इतका पाऊस. कीर्तन संपले होईल. पहिला आहे काम. आणि मोबाईल बंद करा सगळे इथले. राग येतो तुम्हाला, पण ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी बोला. महिला मंडळ मुलगी मला आहे. मी काम शब्द सांगतो. एका मिनिटात आपल्याला 12 पाहिजेत अजून. काम पहिला मंडळ या 4 वर्षात काम इतका खवळला की जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलीने रडवला. रडला बाप. सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. बोलायचं नाही कोणी. या जगात जो बोलेल त्याची बातमी, जो बोलेल त्याची क्लिप, जो बोलेल त्याचा गेम, जो लाल करेल त्याचा सत्कार. या जगात जो माणूस खरा बोलेल तो दुपारपर्यंत दिसणार सुद्धा नाही. रोज 200 घोडे खाणारा माणूस आहे मी. रोज 200ला तर ब्याव नाही. 30 वर्ष फक्त गुन्हा एकच. ऐका महिला मंडळ बोलू नये. तळतळी ती महाराज जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. देव माझी मुलगी सापडून ती माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा मी तुमची मुलगी सापडून देतो. येणारा बाप घरी येतो आणि उशीमध्ये मुंडकं गुंतून बाप रडतो. बाप रडतो आणि पोलिसाचा निरोप येतो मुलगी सापडली. त्या बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात. आणि बाप पोलिसाला म्हणतो आभार मानतो मी तुमची माझी मुलगी सापडली. मी इस्टेट विकेल पण मुलगी दुःखी करणार नाही. ती पोरगी पोलिसाला म्हणते माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. दुश्मन ठरला बाप पोरीला दुश्मन. खरंय का खोटंय बोला. ज्यानं बनियन मळालं तर पलटी करून घातलंय. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप मुलीला दुश्मन झाला. अरे पोरीनो तुमच्या लग्नात तुमच्या भावाला नाचायचं होतं. तुमच्या लग्नात तुमच्या भावाला उड्या हाणायच्या होत्या.
त्यानं नवीन शर्ट घेतला तर कपाटात ठेवला, माझ्या बहिणीच्या लग्नात घालायचा आहे. बुट्टा घेतले तर कपाटात ठेवली आणि मित्रांना सांगितलं मी येईल तुम्हाला, पण तुम्हाला माझ्या घरी नेईल, पण माझ्या बहिणीच्या लग्नाला. आणि तूच बहीण भिकार पोराबरोबर पळून गेली तर भाऊ रडला. कोण आहे तो? कोण आहे? काम. कोण आहे तो? काम. काय डीजे लावायची गरज? चला आता शिके एक झाला बर का. काम लय बोर आहेत अजून. एक कोणाचं बोर काय गेलं बॉम्बाला घेतलं. मायेचं किती आहे एकूण? 16 झाले. किती? 4 ते सोडून द्या. आता एक झाला. एक काम, 2 क्रोध. आणि बसलेल्या लोकांच्या पाया पडतो. या 15 दिवसाचा अभ्यास करा. खून, मारामारी, दंगल, दरोडा, कोयता, पिस्तूल या गोष्टी का वाढल्यात जरा निरीक्षण करा. हे निरीक्षण करा. तुमच्या पाया पडतो. एका मातेला श्रद्धांजली वाहताना राग थोडा आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंदुरीकर भोखच मुगशील तो. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही. पण मला तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही ते पैसे खर्चणार कदा? 2 म्हणलं 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. राग आकळा. राग इतका वाईट आहे. महिला मंडळ अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पण काही माणसं असं नरात हवेत का बायको जाळली जाते. तिला जाळताना किती वेदना होत असतील याचा विचार करा. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पातेलं गरम असेल तर माणसं पक्कड वापरतात आणि चहा गरम असेल तर माणसं फुकून पेतात. पण एक स्त्री जळत असेल तर तिला होणाऱ्या वेदनेचा विचार करा. एखाद्या मुलीच्या गळ्याला नख दाबून तिचा खून केला जातो. ठेच लागली तर माणसं दवाखान्यात जातात. तिला मारताना किती वेदना होत असतील याचा विचार करा. आणि दोन्हींना आवर घाला. एक काम, 2 क्रोध. का खून, का मर्डर, का मारामाऱ्या. अरे माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा माणूस मरायला लागतो. काय संगण येणार आहे तुम्ही? काय संगण येणार? 1 फूटभर जागेवरून तुम्ही भावाचा खून केला. तुम्ही आत गेले भाऊ मेला. फूट तसाच राहिला ना. 1 फूट जागेसाठी तुम्ही भावाचा खून केला. भाऊ आत गेला. भाऊ एक मेला आणि तुम्ही आत गेले. फूट तसाच राहिला. प्रारब्धाने मिळेल तेवढंच घ्या. जीवन एकदम क्षणिक आहे. तुमच्या कपाळाला मिळेल तेवढं मिळेल. का करायचं वाईट? का? आणि पाया पडू शकतो. आणि मारामारीची कारण काय आहेत माहिती? सध्या डिफर का दिला, लाईट का दिली, हरण का, जेवल्या हॉटेलवाल्यानं पैसे का मागितले, झाली गच्ची दारादारी. कोण आहे तो? क्रोध. किती झाले? 2. काम आणि क्रोध. 3रा लोभ. लोभ लोभ. आणि आज सगळे लोभ. कोण बहीण, कोण भाऊ? बहीण. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. इथं बसलेल्या 25 बाया आहेत भावाशी न बोलणाऱ्या. इथं माया पुढे येत. आता नाव सगळं सांग. बामटेची दुनिया ववळी ती भावरा. काय ववळी ती भावरा? बहीण काय चीज आहे हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणीने सह्या नाही केल्या. कोण भाऊ? राग येतोय लोकांना. अरे इस्टेटीसाठी तुम्ही रक्ताचे नाते तोडायला लागले. काय संग न्यायचंय तुम्हाला? आज सक्का मामा राहिला नाही लग्नात. तो गुरु मामा एक कुठून आलाय त्याचा एक शोध लावला पाहिजे पहिला. आणि ती अवलाद अशी हल्ली पाहिजे लग्नात. कुठं सापडला का तुला गुरु मामा? कुठं सापडला? कारखाना कुठे हा गुरु मामाचा? रक्ताच्या नात्याचा भाऊ तुम्हाला दुश्मन झाला.
आणि तो दरिद्री तुम्हाला गुरु भाऊ झाला. अरे पायजमा फाटू दे, शर्ट फाटू दे, दाढी वाढू दे, भाऊ रक्ताचा शोभतो. फाटू दे ना बनेल. काय भाऊ कळला तुम्हाला? सांगू बाईला म्हणलं भाऊ काय चीज असतो सांगू का पुढे जाऊ? भाऊ काय चीज असतो सांगू का पुढे जाऊ? अरे सांगू का? महिला म्हटलं भाऊ काय असतो? बहीण मला बहीण, बहीण मला बहीण तुम्हाला आहे. बहिणीला म्हणलं तुम्ही 9वीला होता, तुमचा भाऊ 8वीला होता. शाळा सुटली ना त्याची, शाळा सुटली ना. शाळा सुटली ना, शाळा सुटली ना. तो घरी येत नव्हता, शाळेच्या बाहेर शाळेच्या बाहेर बसायचा, तुम्हाला घेऊन यायचा. तुमचं दप्तर त्याच्या सायकलीला होतं आणि तो सायकल लोटायला होता. तुम्ही गप्पा आणायला होता. घरी आले ना भाकर त्याने सुरायची, कालवण तुम्ही ओतायचं, जेवण एकत्र करायचं दोघांनी. पण भांड कोणी घासायचं? झालं भांडण. मांडणीत कोणी लावायचं? झालं भांडण. दप्तर कुठं ठेवायचं? झालं भांडण. संध्याकाळी झोपताना भांडण कसं होतं माहितीये बहिणीचं? झोपताना आईचं तोंड माझ्याकडे पाहिजे, झालं भांडण. आईचा हात माझ्याकडे पाहिजे, झालं भांडण. माझी उशी का घेतली? झालं भांडण. जेवताना मी आईच्याच ताटात जेवलं पाहिजे, झालं भांडण. आणि अभ्यास करताना भांडण ऐकलं का? बहीण बहीण मला एक आकृती काढून दे ना. कॅल्शियमच नाही, खायलाच नाही. चहा 3-4 मर, मग चहा पे. आणि इडली खाय, इडली इडली काय खातील लोक, खायला कुठे. त्यामुळे पॅरालिसिस होतो. मान्य आहे का बोला? तिसरा रोग आहे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक लिहून घ्या, शिकलेले सर्व्हिस वाले. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक येण्याचं कारण, एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of blood said, white blood corpuscles and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. In blood hemoglobin is present. That is why blood has a real color. रक्ताचा रंग लाल का? तर त्यात हिमोग्लोबिन आहे. When the thinking is high and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही, हे ध्यानात ठेवा. बऱ्याच लोकांना रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आहे. शुगरवाले जरा सांभाळा. आता शुगरवाल्यांना सांगून टाकू, खाण्याला पथ्य पाळा. खिशात भाकर ठेवीत जा, चपाती ठेवीत जा. जेव्हा लागेल तेव्हा अर्धी चपाती खायची. बोंबलत लग्नांवारी बुंद्या खातात, मग संध्याकाळी 6 गोळ्या खाता. आणि शुगरवाल्याला पुढे सांगून टाकू का, शुगरवाल्याला घाबरीत नाही, पण पुरावा म्हणून सांगतो, शुगरवाल्याला अटॅक आलेलं कळत नाही. नाही, शुगरवाल्याला अटॅक आलेलं का कळत नाही? त्याचं ते जे हृदयाचं जी पोझिशन आहे ही ती व्हायब्रेट असते त्याला, आणि त्याला दमानं अटॅक येत नाही. आज एक उद्या एक असं येत नाही त्याला, तिन्ही नॉन स्टॉप. शुगरवाल्याचं लई 1.5 तासाचं काम आहे. हे नुसतं कीर्तन नाही, इट इज ए सायन्स. आणि अटॅकला इंजेक्शन नाही आहे. अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला इंजेक्शन नाही, अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जगातल्या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. काय व्हायचं ते होईल, काय होतच नाही तर काय होईल. आपल्याला कॉलेज असताना मुलीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा, मग तिथं स्टेटसला ठेवायचं काय काम नाही ना. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. विशेषतः महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही कुटुंबांमधल्या त्रासाच्या वेदना करून घेऊन एकट्या बऱ्याच महिला रडत असतात की मला सुनबाई अशी म्हणली, मुलगा असं म्हणला. सुनबाईचं मुलाचं म्हणणं मानून
आयुष्याचं वाटोळं करून आपण आयुष्य आपलं कमी करायचं नाही, कधी ध्यानात ठेवा. सुनबाईचा बोलणे हा तिचा पिंड आहे. आपण तर काही तिला वाईट केलं नाही, आपण आपल्या मुलाचं तर काही वाईट केलं नाही. पण मुलगा वाईट वागत असेल, सून वाईट वागत असेल, तर तुम्ही स्वतःला पश्चाताप करून घेऊ नका. याच्यावर तुमचं काय मत आहे? सुनबाई तुम्हाला बोलणारच ना. तिने खंदणीत तुमचा पोरगा विकत घेतलाय. तिने 2 बनियन, 2 अंडरपॅन्ट, टॉवेल, लाटणं, पळपट, फुकणी, उशी सगळं आणलंय. तिने तुम्हाला बोलायचं ना, मग कोणाला बोलायचं? फक्त सुनबाईने एक लाज धरली पाहिजे, आपण ज्याच्याशी लग्न केलं त्याला बोला, त्याच्या आईला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. नाही बोलायचं तुम्ही. हा, तुम्ही तो खिलारी विकत घेतला, त्याला गाड्याला धरून नाही तर अवताल धरा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुम्ही बऱ्याच महिलांनी महिला, आता मी तुमच्या मुलासारखा आहे, पवित्र सणासुदीचे दिवस आहे, 25% महिला एकट्या रडून रडून आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य कमी झालंय. म्हातारी माणसं, पोरांचं टेन्शन घ्यायचं नाही. काय घ्यायचं काम आहे? आपण विहीर खणली, पाईपलाईन केली, मोटर बसवली, नालायकांची सांभाळायची कॅपॅसिटी नाही, विषय सोडून द्या. पोरगा वायला निघलं, काय टेन्शन? येताना वायलाच होतं, वायला निघायचं काय टेन्शन आहे? उलट्या पोरगा रविवारी लग्न झालं, मंगळवारी वायला दिला पाहिजे. ते भांडेन तू सांभाळ. काय नालायक गपक्या जाग्यावर येतील. यांना ये रायती मिळाली, पाईपलाईन आहे ती मिळाली, यांना आलाय ऊत. यांना घर आहे ये रायती पाईपलाईन. मग ह्या नालायकांनी शेबड्या पुरीचं ऐकायचं आणि बापावर धावायचं. कोणता न्याय हा? अय, कोणता न्याय? पोराला राहायचं असलं तर राहील, नाही तर निघून जाईल. काय फरक पडला? मग पोरापाई मरता का बाप? कर्ज झालं, काय कर्ज झालं? ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय होईना, तुम्हाला कोण धराय आलं? आपल्यावर फक्त 5 लाख आणि 10 लाख कर्ज आहे. इथं कोटी आहे, कोटी नाही, हजारो कोटी आहे. आणि त्यांना कोणी खायनं, आणि तुला कोण लागलं फाशी घ्यायला? बावळाच्या सारखं आपलं काय, मला टेन्शन आहे. काय रोग झाला तुला? आजचा दिवस मजेत घाल, उद्या पाहू काय करते. माझ्या पुढे बसून तुम्हाला 1 तास झाला, 1 तासामध्ये तुम्ही जर 6 महिन्याचं दुखणं गेलं, एक तरी किडा राहिला तुमच्या डोक्यात, फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेल्यावर एकटे असणार, अटॅकन फिटक लागत. परत पोराचं टेन्शन घ्यायचं नाही. मायला म्हणलं मुलगा वायला निघाला, होताच वायला येता नाही. काय फरक पडला तुम्हाला? आणि अटॅक यायचा नसेल तर घटना विसरणे. तुमचं काय मत आहे? काय टेन्शन आहे? यांना आला का ऊत आला, यांना आयतं कमून ठुले आपण, यांना आला ऊत. पोराची इस्टेट एक वाक्य सांगा, 80% पोरांची इस्टेट वाढवायची नाही, पण बापाची टिकवायची कॅपॅसिटी नाही. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? ते एक बंगले बांधित नाही, गाडी घेत नाही, ते काहीच करीत नाही. आपली पोरं काहीच करीत नाही. काय म्हणते तुमचं? ते फक्त आपली ऐकणार आणि माझी हाणणार. तुमचं काय मत आहे? त्यांची काय ताण? ते 22 वर्ष त्यांनी बनियन घेतले नाही, ते गाणं जमीन घेतील आणि त्यांना काय करायचं घेऊन? ते म्हणते बाप आपण आलाय होता, त्याला किडा होता त्याने घेतली, आपल्याला काय करायचं? आहेत का नाही? अशी म्हणणाऱ्यांची बाप माया पुढे बसली. लोकांना काय घेणं? आणि तुम्ही आपला मुलगा निघाला नाही, अटॅक यायचा नसेल तर टेन्शन नको. याच्यावर तुमचं मत काय? ब्रेन ट्युमर काय होतो? मेंदूला ताण. तिकडे देशाचं मरू दे ना, काही होऊ दे, तू गप घरी मर ना. चुली पुढे बसला बायकोला म्हणला परदेशी अवघडच झालं. तुम्हाला काही, ती म्हणली काही होते, फक्त धोतरवर करा, ते जळल, ते मरू दे तिकडे, काय हो. आणि काही लोकांना काम नाही, धंदा नाही, फक्त बोंबलं दिंडायचं. 3 वाजता सभा आहे, 2 वाजताच ग्राउंड मध्ये हलकट क्वालिटी. अरे आपल्या अंगातलं रक्त 96 कुडी खानदान आहे. आपण छत्रपतीची माणसं आहेत. आपण दुसरी सभेला टाळ्या वाजवाय जन्माला आलो का? लाजा वाटत नाही का आपल्याला काही? दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड आपण ठोकायचे का? तो आपल्याला विचारून जन्माला आला का? बांबू आपले, खुटी आपली, ठोकाय आपल्याच, कोणी सांगितलं? तुम्हाला असं काहीच वाटत नाही? हलकट क्वालिटीचं नाही. 3ला सभा आहे, 9लाच ग्राउंड मध्ये उपाशी, कुत्रही चरी नाही आला तिथं. काही साहेबाची सभा आहे ना,
मेला तापून. मटण आलं एवढंच खांड आलं बघा. एवढ्या खांडासाठी इळभर मिळालं आणि त्याला विचारलं सभा कशी काय माहित चप्पल गेली बा. आपल्या संघ साहेबांनी फोटोही नाही काढला. येड्याचं काम झालं. घरी आले बायको म्हणली, बायकोला म्हणलं लगेच वाढ जेवाय. ती म्हणली तू काय अवताला गेला नव्हता. खायचं ते काय नाही तर वाटेवर पड होता ना. पडला बा होता ना. आणि सकाळीच म्हणतो काही विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजे. विकास करू म्हणजे पुढाऱ्याच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे. मग आता काय अडचण आहे. आमचं भविष्य कवा नदीवर मेल्यावर काढलं. एक म्हणे भाषणात सांगितलं आपल्याला विकास करायचा. एक म्हातारा म्हणला बंद करा शब्द. मी इंग्रज गेल्यापासून विकास ऐकतोय. शेवटी माझ्या पोरातच नाही मी विकास ठेवलं. तुमच्या नादी लागण्यात माझ्या मी माझाच विकास करून टाकला. काय करत मग. आणि पुरीचं नाव योजना ठेवलं. आपला विकास आपली जी योजना कुठं तुमच्या नादी लागल्या. काय घेऊन बसले तुम्ही. मरणार पण तुम्हाला काय दरिद्री वाढले. माझ्या पुढे बसले का काय कराय. मी निघून गेलो का अरे धंदा आहे त्याचा. माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला पक्का आलाय. आणि मी आज साई गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. आता तारी पुढे आधी उभे. आता तारी पुढे. प्रश्न मिटला. लाकडं फक्त ज्ञान आलं की देव कळेल. आपल्याला देव का कळत नाही. ज्ञान नाही. मला सांगा महिला मंडळ एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या लागतील वर्षाला. 10 दारा. महिन्याचे 12 महिने. 12 महिन्याला 10 साड्या दारा. मग अख्खं कपाट भरून ठेवायची काय करत. बरं सगळ्या साड्या जर मोजल्या तर तू तवर राहशील का. कपाट उघडलं आणि साड्या पडल्या बाई मेली खाली. दम कोणला तिचा. मग आता इतक्या साड्या का ठेवायच्या तर काय नाही. बस फिट बसलं कीर्तन. म्हणजे आपण सगळे जण एका देवाचं लेकरू आहे. आलो. आपला बाप पांडुरंग आहे. आपली आई रुक्मिणी आहे. आपला भाऊ पुंडलिक आहे. आपली बहीण चंद्रभागा. तिचं आपण लेकरू आहे. चला पुढे आता. मग ते कुठं आहेत. जम्मू नावाचं द्वीप आहे. पंढरपूर नावाचं गाव आहे. धर्म नावाचं नगर आहे. आणि तिथं विठू नावाचा गेला बांबाला पाटील आहे. आणि विठू पाटील कुठे आहे. पंढरपूरला. त्याच्या ताब्यात अख्खं जग आहे. मग हे एक गाव आहे. डोकं खाजवा. हे एक गाव आहे. या गावात मनाजी नावाचा पाटील आहे. आता ते गाव कोणत्या ताब्यात आहे. अख्खं जग. तुम्हाला सुधारत का मी काय म्हणतो. अख्खं जग कोणत्या ताब्यात आहे. विठू पाटलाच्या. मग हे गाव कोणत्या ताब्यात आहे. मनाजी पाटलाच्या. आणि मनाजी पाटील कुठे आहे. बोला पटकन. या गावात. आणि हे गाव कोणत्या ताब्यात आहे. या गावाचं नाव माहिती आहे काय. शरीर. शरीर नावाचं गाव आहे. त्याच्यात मनाजी नावाचा पाटील आहे. आता तो थोडा नादी आहे. कोण. डोकं खाजवा. नादी म्हणजे थोडा चालू गडी आहे. कोण. मनाजी पाटील. त्याला एक प्रियसी आहे. याच्यातच बरं का सगळं. प्रियसी म्हणजे कोण रे. गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे हे बॉयफ्रेंड. करेक्ट. तुला आहे का गर्लफ्रेंड आहे नाही. मग प्रयत्न चालू आहे का. हा चला आता डोकं खाजवा. इथं कोण आहे. मना शरीर एक गाव आहे. त्याच्यात पाटील कोण आहे. मनाजी पाटील. आणि मनाजी पाटलाला एक प्रियसी आहे. त्याच्या प्रियसीचं नावच तुम्हाला माहित नाही. मी सांगितलं तरच कळलं. त्याच्या प्रियसीचं नाव आहे इच्छा. खाजवा डोकं. आता दोघं राहिला कुठे. हे कॉलनीतल्या कॉलनीतलं पण आहे. हे गाव आहे. मनाजी पाटील कुठे राहिला. याच गावात. आणि इच्छा आता ही पडली त्याच्या प्रेमात. तो पडला तिच्या प्रेमात. कोणत्या गावात. बस फिट बसला. आता या गावात. आता ती म्हणती माळ घाल. हा म्हणतो जत्रा होऊ दे. ती म्हणती नीट वाग. हा म्हणतो होऊन जाऊ दे.
ती म्हणती अभ्यास कर, हा म्हणतो शाळा सुरू होऊ दे. ती म्हणती अभ्यास हे कर. या दोघांचं भांडण कुठं आहे? शरीरात. हे म्हणतंय नीट वाग, ते म्हणतंय नाही. हे म्हणते अरे पैसे जपून वापर, होईल काय व्हायचं ते होईल. असं दोघांचं भांडण चाललंय. कोणत्या गावात? शहरी गावात. आता ही पडली त्याच्या प्रेमात. डोकं आहे का? डोकं खाजो बरं का आता. पण ती प्रेमात पडली, पण तिला माहीतच नाही हा नपुसक आहे. कोण? करेक्ट. हा, अशी फिट ऐकणारी पाहिजे. आता पटापट बोला. तो नपुसक आहे, तिला बाळ होईल का? हा म्हणा. नाही म्हणा. नाही, तिला बाळ व्हायचं काही कारण नाही. आता उलट फिरा. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? पाच मिनिटं घ्या, आपलं काय म्हणणं नाही. पण डोकं खाजवल्याशिवाय कीर्तन करत नाही. तिला काम नाही का तिला बाळ होणार नाही? तिला काम आहे, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. म्हणजे आयुष्यभर ती कशी राहील? वाहन शब्द नाही वापरायचा. आयुष्यभर ती कुमारी राहील. कुमारी. पुरावा 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. आता आता पुरीनो उत्तर द्या सगळ्या मुली. जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही, कधीच नाही. पोरं धोका नाही देत कधी. मिळतच नाही तर देतील कुठं? हा हा. ए मुलं धोका देत नाही. आता मुलींनी उत्तर द्यायचे बरं का. ही कोण आहे? गेलं बांबाले. प्रेयसी. तिचं नाव इच्छा. कोणाच्या प्रेमात पडली? मनाच्या. तो निघला नपुसक. हिला बाळ होणार नाही, म्हणजे ही आयुष्यभर कुमारी. आता तिला बसला धोका. कोणाकून? राव दे रे. ए मनाकून धोका बसला. मनाकून धोका बसला. आता मैत पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? बापाला सांगू शकत नाही. आईला तर वारा लागून देते नाही, आणि भावाच्या तर कानाला खडा नाही. मग तुम्ही सांगणार कोणाला? करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला. लय बा मैत्रीला. मग आता ही मैत्रिणीला काय सांगाल? बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, मी 9 ग्लास उसाचा रस पेले, कारण मी जर्सी होते, आणि रस प्यायल्यावर मला कळलं त्याच्याकडे पैसे नाहीत. मग त्याने घड्याळ घाण टाकलं, मला रस पाजला. मग मला अंदाज आला, जो मला रस पाजण्यासाठी घड्याळ घाण टाकू शकतो, तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू. असा अंदाज मी पटापटा बोला. असा अंदाज मी केला. मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघं पळून गेलो. एकाची डाळी मोठ्यानं केले, आणि तिथं मला बाळ. जेवढ्या मुली मूर्ख पोरांच्या नादी लागल्या, त्या पोरींच्या आयुष्याचा हा शेवट झाला. याच्यावर तुमचं काय मत आहे? बोलत जा. शेवट कधी बी मूर्ख पोरांमध्ये प्रेम करून यश येईल यापेक्षा सोडून द्या. आता ही गेली तिच्या मैत्रिणीकडे. बाई मला बसला धोका, माझा प्रियकर नपुसक निघाला. कोण म्हणती? अहो लय नाव आहेत पुढे, हेच तर त्यांना तेव्हा अजून 5-25 नाव आहे. इच्छा. कोणाला सांगती? मैत्रिणीला. तिच्या मैत्रिणीचं नाव कोण तुम्हाला माहिती आहे? सांगू का पटकन? माया. आता डोकंच खाजवा तुम्ही. मन प्रेमात पडलं कोणाच्या? इच्छेच्या. इच्छा प्रेमात पडली मनाच्या. मन निघलं नपुसक. मन निघलं नपुसक. मन निघलं नपुसक. ही सांगायला गेली मैत्रिणीला. त्यात परे तिची मैत्रीण निघाली. मैत्रीण कोण? माया. आता हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायाचा. नाही तर आपल्या जगाचा काय संबंध आहे? काय आता समजा मुलगा मला आहे, माझ्या पुन्हा माझा काय संबंध? फक्त मी त्याचा बाप आहे. त्याचा भांग वेगळा, त्याची आवड वेगळी, त्याचं पसंतीत वेगळं, क्रियामान वेगळं. पाया पडून सांगतो तुम्हाला, माया जर वजा केली तर आपला ह्या जगाचा काही संबंध नाही. तुमचं काय संबंध आहे? आपलं येणं वेगळं आहे, आपलं जाणं वेगळं आहे, आपला कलर वेगळा आहे, आपला भांग वेगळा आहे, आपली आवड वेगळी आहे, आपलं खाणं वेगळं आहे, आपलं राहणं वेगळं आहे, आपलं संचित वेगळं आहे, आपलं क्रियामान वेगळं आहे, आपलं प्रारब्ध वेगळं आहे, आपलं येणंही वेगळं आहे, जाणं वेगळं आहे. काही माणसं भाग्यवान आहेत की म्हातारे होईपर्यंत घरात आई बाप आहेत.
काही माणसं दुर्दैवी आहेत, कमवत्या वयामध्ये आई नाही अशी माणसं आहेत. जेव्हा गरीब होती तेव्हा आई होती, परिस्थिती चांगली झाली तर जिनं आशीर्वाद द्यावा ती नाही. काही महिला अशा आहेत वय झालंय पण म्हातारे आजीबाप अजून आहेत, भाग्यवान आहेत. काही मुली अशा आहेत की कन्यादान करायला बाप नाही, हे ज्याचं त्याचं प्रारंभ. काही मुली इतक्या दुर्दैवी आहेत, लग्न जमलंय झालंय पण कन्यादान करायला आई नाही बाप नाही, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय? माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे खरे. इथंच थांबा, अजून लय काम आहे. ए हाय की नाही आनंद? चला आता ही कोणाकडे गेली? गेला मोबाईल मायेकडे. अगं बाई मी तर प्रेमात पडले पण मला प्रियकरनं पुस्तक निघला. कोण सांगतय? इच्छा कुणा? इच्छा कुणाला? ते कोण सोडलं रे? दिले विक्षेप करून लोकांचं. सगळी लोक वर पाहते ते घेतो सगळं. तुम्ही गेल्यावर लाव दिला बोंग्या करून घ्यायला नाही द्यायला. चांगली रंगत आलती लोक, कीर्तन आत घुसत आला गे आणि द्यायचं टिकरू टाकून. विठाला विठाला कीर्तन पास झालं पाहिजे तर मजा आहे. झालो घुसलो आपण आता पुढं. बाई म्या प्रियकर पाहिला न पुस्तक निघला, माझं जीवन बरबाद झालं. कोण सांगते? इच्छा कुणाला? बस फिट बसलं कीर्तन, ह्या मापात राहिलं पाहिजे. आता माया काय म्हणते माहिती का? बाई तुला तरी प्रियकर आहे. डोकं खाजवा बर का. मला तर प्रियकर आहे नाही आणि नवराय नाही, मला कोणीच नाही. कोणाला? मायला. कारण जे येईन त्याला दिवी लागती, जे येईन त्याला दिवी लागती, त्याच्यामुळे तिला कोणी. मग ही म्हणती का ग लय बारीक आहे का? तू काम काय करते? कोण? इच्छा म्हणते. कोणाला? माया काय म्हणते ऐका, लय बारीक ऐका. माया म्हणते बाई माझं आयुष्यात एक काम आहे. काय? कोणताही जीव जन्माला आला का तो देव आहे. मी त्याला चिकटले का तो जीव होतो, आणि तो जीव झाला की मी त्याला भजन करू देत नाही, संसारात गुंतून मारते, त्याचा फेरा चुकू द्यायचा नाही. हा माझा धंदा. धंदा किती मोठा आहे माझा. धंदा काय? फक्त त्याला गुंतून त्याला गुंतून मारायचं, त्याला भजन करू द्यायचं नाही, त्याला वैकुंठाला जाऊ द्यायचं नाही. मग त्याला करायचं काय? जन्माला आला, मोठा झाला, शाळेत गेला, बायको केली, लग्न केलं, बायको आली, बायको बाळांत झाली, तिला पोरग झालं, ते मोठं केलं, ते शिकवलं, ते नोकरी लागलं, त्याचं लगीन करून दिलं, सून बाळातीन झाली, नातू पाहिला, अटॅक आला, मेला. एक म्हातारा मेला का दुसरा म्हातारा तयार, दुसरा म्हातारा मेला का म्हातारी तयार. या जगात कोणाला सुधरूनच द्यायचं नाही, हाच माझा धंदा. माया. महिला मंडळ, सुनबाईला जर नवऱ्याबरोबर फिरायला जायचं असेल आणि पोरांची जर अडचण येत असेल तर त्या सुनाक एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोर आहेत ना, आमच्यापेक्षा जास्त आहे ना, म्हातारी करा. आमचा लाडा त्यांना कमी आहे पण आमची म्हातारी त्यांना जीव लावते. गेले दोघं निघून. बरं ती म्हातारी इतकी बावळट, ती म्हणती पोरांना नाही ना बाई, आई हसू, मी हसले ना. ते दोघं जण गेले गार्डन मध्ये आईस्क्रीमची कांडी खायला. शेजारी पण बरं दोघांनी 2 कांड्या घ्यावा का नाही? एकच कांडी. हे दोघं जण कांडी संपत आली ना, जी बाहेर काढली त्याने शेंडाच काढून टाकला. चला दवाखान्यात. आणि इकडे हे नातू आहे ना, आजीच्या नागपुडीत बोट घाल, पदरवड, लुगडवड, पार ती आजी जाम केली तरी आजी निर्लज्जासारखी काय म्हणते माहिती? काल ते दोघंही नव्हते दिवसभर.
पण पोरांनी हो का म्हणजे ती म्हातारी कशात गुतली बास, नाही तर तिला एवढे हाल करून घ्यायची काय गरज आहे. पण माया, तसं काही माणसं माया इतकी वाईट. पोरग जोळीत घातलं, नळाला पाणी आलं, बायको पाणी भरीत होती नळाला, झोका द्यायची पाळी बापावर आली. ग बस रडू नको, ग बस रडू नको, ग बस रडू नको, आई पाण्याला गेली, ग बस रडू नको, आई पाण्याला गेली. ते कार्ट खालूनच म्हणतो दूध दे. हा म्हणला कुठून देऊ, ग बस रडू नको, आपली आई पाण्याला गेली, आपली आई. तो मला माई एकटीची गेली, तू मेली. कशात गुतले. हा, आणि ती इतकी धोकादायक आहे, तिला नाही नवरा. आणि आता घोटाळा असा झाला, माया म्हणते मी हरिपाठ करू देत नाही, माळ घालू देत नाही, संसार दिंडीत न जाऊन देत नाही. मी फक्त एकच, गाडी, बंगला, पप्प्या, गुड्डी, बंटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, येहर, वाफे, चिंगळ्या, कांदे, गोण्या, बकर, अंडे, लाटणं, पळपळ, ठोकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वर्गळ, उशी, गादी, तक्क्या, नळ्या नळ्या, खांड खुंड, बोंबड, सुगड, अंड, तरफल, पाहुणा, मेवणी, साडू, नदी. गुंतून मारते. मग ही म्हणती बाई आता झालं, कोण म्हणती इच्छा, आता तुझे दिवस फिरले. कुणाचे, बाई ऐक आता, बाई ऐक आता. ज्ञानोबाने हरिपाठ लिहिला, ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली, तुकारामाने गाथा लिहिला, आणि गाथा, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ हे तुला मारायचं औषध आहे. आता पहा किती मोठी साखळी आहे. भजनाची ताकद वाढली का मायेची ताकद. हरी हरी तो मे सांगायला किचकटे बर का. आता ए बरे, हरिपाठ केला की भजनाची ताकद वाढली का मायेची ताकद कमी झाली. आणि मायेची ताकद कमी झाली म्हणजे माया मारायचं औषध भजन आहे, आणि ते फक्त कलियुगात आहे. आता तू आम्हाला संपू शकत. माया काय म्हणली ऐका. ए बाई, कोणाला, इच्छेला, अगं भजनानं मी संपेल संपेल. भजन केलं की माझी ताकद कमी होईल, दिंडत गेला की माझी ताकद कमी होईल, पारायण केलं का माझी ताकद. पण बाई तुला माहित नाही मला 16 पोर आहेत. आजवा डोका आता, मला नवरा नाहीये पण मला 16 पोर आहेत. कोणला, मायेला. मग ही म्हणती तू मेल्यावर तुझ्या पोरांचं काय. ती म्हणती माझा एक पोरगा एक जगातल्या ऋषीला संपू शकतो, तर माणसाचं काय घेऊन बस. हिची तर अक्कलच बंद झाली. ही म्हणली का ग, तुझे 16 पोर आहेत तरी कोण, अख्ख्याला जगाला संपवणारी किती पोर आहेत 16. मग ही म्हणली ऐक, माझे 16च्या 16 पोर. कोणची, मायेची. मग ऐका आता बसलेली माणसं 16च्या 16 पोर. एक मी 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 महाराज आहे. तू पागल आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे. तू पांडुरंगाचं लेकरू आहे. तू कोण आहे. मी नसलो तर कीर्तन कोण वाजवील, महाराज डबा वाजवील. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. आणि मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. काही काही बाहेर त्या नवऱ्याला म्हणत्या माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे बाई.
तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1.5 एकर जमीन इकून आलाय तर इकडं काय पाहिजे? तुझा बाप तिकडे कर्ज फेडू फेडून श्याम झाला, पण कोणता पोरगाय पहिला गेलं बॉम्बाल. मी किती पोर आहेत? 16. कोणचे आहेत? मायेचे. ऐका, 16च्या 16 पहिला कोण? मी 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 ग्रामपंचायत सदस्य आहे. तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले याड्या. तू सदस्य नाहीये. तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. तुला अक्कल कुठं आहे? मी आता सगळ्यांना काय झाला? अरे पोरं बोला ना पटकन. मी. आणि आज सगळी बसलेली सगळी माणसं कोणी संपवली? 1 मी, 2 तू. तू तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. तू पागल आहे. तिला ऑपरेशन झालंय, मुरळ झाली तिला. किती झाले? 2. मी तू. 16 ऐकायचेत आता. मी तू. तिसरं तुझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोच. इकडली अख्खी इकीन, पण तू शिरीन. तू जिरावली नाही ना. मी म्हणा बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? सासूचं सुनाचं भांडण झालं तर सून म्हणती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक भूक सारखी भुकती भूक. मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. किती झाले? 4. मी तू तुझ. हे 4 पोरं गेले का आपण देव झालोच. आणि ही 4ही पोरं मेली पाहिजे. आता किती राहिले? 12. 16 आहेत सगळे. आता 1 परत 1 सुरू करा. 1 काम काम काम. आणि आज शरीरात काम तयार झाला तर माणसं संपली. मला उदाहरण 1 मिनिटात. इंद्र संपला, काम. चंद्र संपला, काम. रावण संपला, काम. विश्वामित्र संपला, काम. वाली संपला, काम. आणि पाया पडून सांगतो, आजही तुम्ही अभ्यास करा. इंद्रिकेचा राग येतो लोकांना. माझ्या आयुष्यात माझा एक गुन्हा आहे, मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. अख्ख्या जगाचे घोडे खाली मी 30 वर्षात. आणि गुन्हा एकच, फक्त खरं बोलतो. दणादण शिव्या खातो. रोज माझ्या भोवती रोज लफडेत. रोज उठलो का लफड सुरू. झोपेतून उठलो का लफड. आज शिळीला बोलला, आज शिळीला बोलला आणि उद्या पोरीला बोलला. पण ही माता किती भाग्यवान आहे जिची तिची माता किती भाग्यवान आहे ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे. त्या मातेमुळे निदान पुण्यस्मरणाला 5 थेंब का होईना पाऊस आला. म्हणजे हा जो परिवार आहे यांनी हा केलेला यज्ञ मनापासून आहे. आणि स्वर्गातून सुद्धा आई आज खुश आहे. मुलांना आशीर्वाद देणार म्हणजे निसर्ग खुश झाला. 5 थेंब का होईना आले. हो चला पुढं. आता विक्षेप होईल. आता कीर्तन संपले होईल. आता नाही येणार. आता नाही येणार इतका पाऊस. कीर्तन संपले होईल. पहिला आहे काम. आणि मोबाईल बंद करा सगळे इथले. राग येतो तुम्हाला, पण ही वस्तुस्थिती खरी का खोटी बोला. महिला मंडळ मुलगी मला आहे. मी काम शब्द सांगतो. 1 मिनिटात आपल्याला 12 पाहिजेत अजून. काम पहिला मंडळ. या 4 वर्षात काम इतका खवळलं की जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलीने रडवला. रडला बाप. सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. बोलायचं नाही कोणी. या जगात जो बोलेल त्याची बातमी, जो बोलेल त्याची क्लिप, जो बोलेल त्याचा गेम, जो लाल करेल त्याचा सत्कार. या जगात जो माणूस खरा बोलेल तो दुपारपर्यंत दिसणार सुद्धा नाही. रोज 200 घोडे खाणारा माणूस आहे मी. रोज 200ला तर ब्याव नाही. 30 वर्ष. फक्त गुन्हा एकच. ऐका महिला म्हणजे बोलू नये. तळतळी ती महाराज
जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलगी पळून गेल्यावर रडला हो. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. देव माझी मुलगी सापडून, ती माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी तुमची मुलगी सापडून देतो. येणारा बाप घरी येतो आणि उशीमध्ये मुंडकं गोतून बाप रडतो. बाप रडतो आणि पोलिसाचा निरोप येतो मुलगी सापडली. त्या बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात आणि बाप पोलिसाला म्हणतो आभार मानतो, मी तुमची माझी मुलगी सापडली, मी इस्टेट विकेल पण मुलगी दुःखी करणार नाही. ती पोरगी पोलिसाला म्हणते माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. दुश्मन ठरला बाप पोरीला दुश्मन. खरंय का खोटंय बोला? ज्यानं बनियन मळालं तर पलटी करून घातलंय, ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप मुलीला दुश्मन झाला. अरे पोरीनो तुमच्या तुमच्या लग्नात तुमच्या भावाला नाचायचं होतं, तुमच्या लग्नात तुमच्या भावाला उड्या आणायच्या होत्या. त्यानं नवीन शर्ट घेतला तर कपाटात ठेवला, माझ्या बहिणीच्या लग्नात घालायचा आहे. बुट्टा घेतली तर कपाटात ठेवली आणि मित्रांना सांगितलं मी येईल तुम्हाला, पण तुम्हाला माझ्या घरी नेईल पण माझ्या बहिणीच्या लग्नाला. आणि तूच बहीण भिकार पोराबरोबर पळून गेली तर भाऊ रडला. कोण आहे तो? कोण आहे? काम. कोण आहे तो? काम. काय डीजे लावायची गरज? चला आता एक झालं बरं का. काम लय बोर आहेत अजून. एक कोणाचं बोर काय गेलं बॉम्बाला कीर्तन मायेचं किती आहे एकूण 16 झाले. किती? 4 ते सोडून द्या, आता 1 झाला. 1 काम, 2 क्रोध आणि बसलेल्या लोकांच्या पाया पडतो. या 15 दिवसाचा अभ्यास करा. खून, मारामारी, दंगल, दरोडा, कोयता, पिस्तूल या गोष्टी का वाढल्यात जरा निरीक्षण करा. हे निरीक्षण करा. तुमच्या पाया पडतो. एका मातेला श्रद्धांजली वाहताना राग थोडा आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंदुरीकर बॉक्सर इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही. पण मला तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही ते पैसे खर्चणार कदा? 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. राग आकळा. राग इतका वाईट आहे. महिला मंडळ अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पण काही माणसं असं नरात हवेत का बायको जाळली जाते. तिला जाळताना किती वेदना होत असतील याचा विचार करा. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पातेलं गरम असेल तर माणसं पक्कड वापरतात आणि चहा गरम असेल तर माणसं फुकून पेतात. पण एक स्त्री जळत असेल तर तिला होणाऱ्या वेदनेचा विचार करा. एखाद्या मुलीच्या गळ्याला नख दाबून तिचा खून केला जातो. ठेच लागली तर माणसं दवाखान्यात जातात. तिला मारताना किती वेदना होत असतील याचा विचार करा. आणि दोन्हींना आवर घाला. 1 काम, 2 क्रोध. का खून, का मर्डर, का मारामाऱ्या? अरे माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा माणूस मरायला लागतो. काय संगण येणार आहे तुम्ही? काय संगण येणार? 1 फूटभर जागेवरून तुम्ही भावाचा खून केला, तुम्ही आत गेले भाऊ मेला, फूट तसाच राहिला ना. 1 फूट जागेसाठी तुम्ही भावाचा खून केला, भाऊ आत गेला, भाऊ एक मेला आणि तुम्ही आत गेले, फूट तसाच राहिला. प्रारब्धाने मिळेल तेवढंच घ्या. जीवन एकदम क्षणिक आहे. तुमच्या कपाळाला मिळेल तेवढं मिळेल. का करायचं वाईट? का? आणि पाया पडू शकतो. आणि मारामारीची कारण काय आहेत माहिती? सध्या डिफर का दिला, लाईट का दिली, हरण का, जेवल्या हॉटेलवाल्यानं पैसे का मागितले, झाली गच्ची दारादारी. कोण आहे तो? क्रोध. किती झाले?
2 काम आणि क्रोध, 3 लोभ, लोभ लोभ. आणि आज सगळे लोभ. कोण बहीण कोण भाऊ? बहीण बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. इथं बसलेल्या 25 बाया आहेत भावाशी न बोलणाऱ्या. इथं माया पुढे आहेत. आता नाव सगळं सांग. बामटेची दुनिया ओवळी ती भावरा. काय ओवळी ती भावरा? बहीण काय चीज आहे हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणीने सह्या नाही केल्या. कोण भाऊ? राग येतोय लोकांना. अरे इस्टेटीसाठी तुम्ही रक्ताचे नाते तोडायला लागले. काय संग न्यायचंय तुम्हाला? आज सक्का मामा राहिला नाही लग्नात. तो गुरु मामा एक कुठून आलाय त्याचा एक शोध लावला पाहिजे पहिला. आणि ती अवलाद अशी हल्ली पाहिजे लग्नात. कुठं सापडला का तुला गुरु मामा? ऐ कुठं सापडला? कारखाना कुठे हा गुरु मामाचा? रक्ताच्या नात्याचा भाऊ तुम्हाला दुश्मन झाला आणि तो दरिद्री तुम्हाला गुरु भाऊ झाला. अरे पायजमा फाटू दे, शर्ट फाटू दे, दाढी वाढू दे, भाऊ रक्ताचा शोभतो. फाटू दे ना बनेल. काय भाऊ कळला तुम्हाला? सांगू बाईला म्हणलं भाऊ काय चीज असतो सांगू का पुढे जाऊ? भाऊ काय चीज असतो सांगू का पुढे जाऊ? अरे सांगू का? महिला म्हणलं भाऊ काय असतो? बहीण मला बहीण, बहीण मला बहीण तुम्हाला आहे. बहिणीला म्हणलं तुम्ही 9वीला होता, तुमचा भाऊ 8वीला होता. शाळा सुटली ना त्याची. शाळा सुटली ना. शाळा सुटली ना. शाळा सुटली ना. तो घरी येत नव्हता. शाळेच्या बाहेर शाळेच्या बाहेर बसायचा. तुम्हाला घेऊन यायचा. तुमचं दप्तर त्याच्या सायकलीला होतं आणि तो सायकल लोटायला होता. तुम्ही गप्पा आणायला होते. घरी आले ना भाकर त्याने चुरायची, कालवण तुम्ही ओतायचं, जेवण एकत्र करायचं दोघांनी. पण भांड कोणी घासायचं? झालं भांडण. मांडणीत कोणी लावायचं? झालं भांडण. दप्तर कुठं ठेवायचं? झालं भांडण. संध्याकाळी झोपताना भांडण कसं होतं माहितीये बहिणीचं? झोपताना आईचं तोंड माझ्याकडेच पाहिजे, झालं भांडण. आईचा हात माझ्याकडे पाहिजे, झालं भांडण. माझी उशी का घेतली? झालं भांडण. जेवताना मी आईच्याच ताटात जेवलं पाहिजे, झालं भांडण. आणि अभ्यास करताना भांडण ऐकलं का? बहीण बहीण मला एक आकृती काढून दे ना. कॅल्शियमच नाही, खायलाच नाही. चहा 3-4 मर मग चहा पे. आणि इडली खाय. इडली काय खातील लोक? खायला कुठे? त्यामुळे पॅरालिसिस होतो. मान्य आहे का बोला? 3रा रोग आहे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक लिहून घ्या, शिकलेले सर्व्हिसवाले. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक येण्याचं कारण एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट.